नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. पुरोगामी ब्राह्मणांना शिव्या देण्याची जी काही हौस सध्या दाखवली जाते आणि त्यांच्याकडून दिसत आहे, सोशल मीडियामध्ये अशा गोष्टी तातडीनं पसरतात जिकडं तिकडं. विश्वंभर चौधरी यांनी ब्राह्मण हे त्यांना माज आला आणि ते खुंशी झालेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं, तसं लिहिलंही आणि त्याच्यावर आता वाद चालू आहे. त्याच्यावरती ब्राह्मणांनी प्रतिक्रिया देणं मी समजू शकतो, पण भारत आमदापुरे ह्या आमच्या चळवळीतल्या एका मित्राने फार सुंदर आणि संयमित पद्धतीची पोस्ट लिहिली. मला ते फार आवडलं. त्याच्यामुळे मी भारतचं अभिनंदन करतो, त्याला धन्यवाद देतो की तू नेमकी एक वैचारिक पातळीवरची भूमिका घेतली. त्यांना मांडलेला मुद्दा फार साधा आहे की कशासाठी शिव्या द्यायच्या, कुठल्याही जातीला शिव्याच का द्यायच्या. पहिली गोष्ट, खुनशी, माज आलाय, हे तुम्ही कुठल्या ह्यानं बोलता. ह्याच्या नेमकं उलट समजा एखादा बहुजनातला म्हणजे मराठापैकी कोणी जो जरांगेच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीचं संपन्नतेचं हिडीस प्रदर्शन घडवल्या गेलं, गाड्या, घोडे, फॉर्च्युनर, बायकांच्या अंगावरचे दागिने, हे सगळं पाहून मराठ्यांना माज आल्या असा शब्द वापरला असता तर काय झालं असतं, त्याचाही निषेध करावा लागला असता. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या जातीमध्ये तुम्ही जन्मलात ते काय तुमचं कर्तृत्व नाही. मी स्वतः देशस्थ ऋग्वेदी वशिष्ठ गोत्री दशग्रंथी ब्राह्मणाच्या घरात जन्मलो. याच्यात माझं काय कर्तृत्व आहे? माझ्या आईबापाच्या पोटी मी जन्माला आलो, त्याच्यामध्ये माझं कुठल्याच पद्धतीचं कर्तृत्व नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यावरीलचा गर्व किंवा माज करायचं कारणच काय? काही गोष्टींच्या बाबतीतला अभिमान आपण समजू शकतो, फार तर न्यूनगंड बाळगायची गरज नाही, किंवा मी त्याला उलट असं म्हणेन. माझी स्वतःची भूमिका अशी आहे की काही माज जसं करायची गरज नाही, तसंच मी ब्राह्मणाच्या घरात जन्मलो म्हणून काही न्यूनगंड पाळायची काही गरज नाही. यांना का न्यूनगंड आलेला आहे की आपण ब्राह्मणाच्या घरात जन्मलेलो म्हणून. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना काही एक वैचारिक पक्की भूमिका घ्यायची असते, आणि ती भूमिका घेतल्याच्या नंतर प्रसंगी तिथं गैरसोयीचे ठरणारे सुद्धा कितीतरी मुद्दे असे असतात, मग तुम्हाला ते मांडावे लागतात. जर तुम्हाला बाजूच कोणाची घ्यायची असेल तर ती वैचारिक अशी बाजू घ्यावी लागते. मग तुम्ही सरळ राजकारणात जा, अधिकृतरित्या पक्षाचे सदस्य व्हा आणि मग त्यांची भमभम करत राहा, मग त्याचं समर्थन करत राहा पक्ष चुकला तरी. त्याचं सगळ्यात ताजं उदाहरण म्हणजे तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते असलेले रिजू दत्ता कालपर्यंत पक्षाच्या बाजूनं जसं तावातावानं भांडत होते आणि अचानक चित्र पालटलं, निकाल लागला, तृणमूलचं वाटोळं झालं, जे काय व्हायचं ते पांदान वाजलं त्यांच्यावरतीच आरोप झाले. रिजू दत्तावरती त्यांच्या घरावर हल्ले झाले, घरच्यांना धमक्या दिल्या गेल्या, आता ते स्वतः तृणमूलच्या विरोधात बोलतात. ते राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, त्याच्यामुळे ते तसे तेव्हा बोलत होते, आज त्याच्यातून मुक्त झाले, त्याच्यामुळे काहीतरी वेगळं बोलतील. पण जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत अधिकृतरित्या, हे सगळे सामाजिक क्षेत्रात काम करणारे सगळे पुरोगामी जे आहेत ते अधिकृतरित्या कुठल्याही पक्षाचे चारणे सदस्य नाहीत. चारणे म्हणजे तेव्हाची पद्धत होती. आता पक्षाच्या सभासद होण्यासाठी किमान काय रक्कम आहे मला माहिती नाही, वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळ्या असू शकते. मी स्वतः कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, कुठल्याही राजकीय पक्षाला कुठल्याच अर्थानं बांधील नाही. शरद जोशींच्या स्वतंत्रतावादी विचारांचा मी निष्ठावान पाईक आहे. तो बेल्ला छातीवरती अभिमानानं मिरवतो, तो नुसता दाखवण्यासाठी नाही, ते त्या विचारांचं प्रतीक आहे. या विचाराच्या चौकटीमध्ये जे जे लोक निर्णय घेतील त्यांचं आम्ही खुल्या दिल्यानं स्वागत करू, आणि ह्या विचाराच्या विरोधामध्ये जे राजकीय पक्ष, सामाजिक संस्था कोणीही भूमिका घेईल त्याच्या विरोधात आम्ही वैचारिक पातळीवरती उतरू. खुली अर्थव्यवस्था 1991ला स्वीकारल्याच्या नंतर काँग्रेसचे असलेले पंतप्रधान PV नरसिंहराव, काँग्रेसचे असलेले अर्थमंत्री मनमोहन सिंग यांना आम्ही खुलेपणानं शेगावच्या मेळाव्यामध्ये आमंत्रण दिलं होतं या म्हणून. त्यांचं स्वागत केलं होतं की तुम्ही आमची भूमिका स्वीकारली म्हणून. तुम्ही आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला, डंकेल प्रस्तावाचा तुम्ही स्वीकार केला, खुली अर्थव्यवस्था जागतिकीकरण पर्वामध्ये आश्वासन पद्धतीने पाऊल टाकलं, आश्वासक पद्धतीने. ह्याच्यासाठीचं शेतकरी संघटनेनं अभिनंदनाचा ठराव करून दोघांनाही बोलवलं होतं, ते आले नाही ती गोष्ट वेगळी. तेव्हा कितीतरी कार्यकर्त्यांनिमित्त अगदी लहान होतं, तेव्हा शरद जोशींना असं विचारलं, असं कसं काय, आपण तर प्रत्यक्ष त्यांना विरोध करतो, त्यांच्या सगळ्यांच्या दृष्टीनं काँग्रेसला विरोध करायचा, तर मग काँग्रेसच्या पंतप्रधानाचं अर्थमंत्र्याचं कौतुक कशासाठी? शरद जोशींनी केलेला खुलासा फार विलक्षण आणि सुंदर आणि फार महत्त्वाचा आहे. तो सामाजिक क्षेत्रात काम करणार, राजकीय मी म्हणत नाही, जे अधिकृतरित्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत किंवा काही जणांना त्यांचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करायचे, त्यांना मी काहीही सांगू इच्छित नाही, कारण की त्यांना ते समजून घ्यायचंच नसतं. माझं नेहमी म्हणणं, अंधभक्त आणि अंधविरोधक दोघांपासून आपण दूर राहतो. शरद जोशींनी असा खुलासा केला होता की आपण विचार मांडतो आहोत,
आपण शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मागत होतो आणि ते सगळ्यात पहिलं आंदोलन केलं तेव्हा काँग्रेस सत्तेवरती नव्हती. केंद्रामध्ये जनता पक्षाचं सरकार होतं, मोहन धारिया त्याचे मंत्री होते, तेही महाराष्ट्रीयन होते आणि कांद्याचं आंदोलन लासलगावला झालं तेव्हा ते आंदोलनाचा बिमोड करण्याचं काम जनता पक्षाच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये तर शरद पवार मुख्यमंत्री असताना झालेले. त्याच्यामुळं कोणाच्या विरोधामध्ये आणि कोणाच्या बाजूनं असं नाही, विचार जो आपण मांडतो त्याच्या बाजूनं त्या विचाराला कोणी विरोध केला तर त्याच्या विरोधामध्ये एवढीच भूमिका असायला पाहिजे. आता कृषी कायदे जे आणले होते ते पूर्णपणे शेतकरी संघटनेनं मानलेल्या सगळ्या वैचारिक ह्याच्याप्रमाणे होते. त्याच्यामुळे ते कायदेचं समर्थन करणं आम्ही त्या विचाराचे म्हणून आमचं काम होतं, आजही आहे. त्या कायद्याच्या विरोधात जे कोणी होते किंवा ह्या सुद्धा सरकारने राजकीय दृष्ट्या आपला स्वार्थ शोधला आणि ते कायदे मागं घेतले. आम्ही ह्या सरकारचाही निषेध घेतो, मोदी सरकारने शेपूट घातली असंच आम्ही तेव्हा म्हणलो होतं, आजही मी तसंच म्हणतो. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सगळं शेतकऱ्याच्या गळ्याचा फास ह्याही सरकारने ठेवलेला आहे. ह्याही सरकारने 81 कोटी लोकांना धान्य द्यायच्या नावाखाली राशनचं भ्रष्टाचार युक्त असलेली सगळी यंत्रणा चालू ठेवलेली आहे. ह्याही सरकारने साखरेला जी निर्यात बंदी घातलेली होती, ह्याही सरकारने ज्या पद्धतीने कांद्यावरती पण आत्ता घाला घातलेला आहे, त्याच्यामुळं हे सरकार शेतकरी विरोधीत आहे. आम्ही विचाराला बांधील असल्यामुळे त्या पद्धतीने तशी भूमिका घेतो. हे जर भंकसपणा कसा आहे माहिती आहे का, आज जे ज्या अर्थाने ब्राह्मणांना शिव्या घालून स्वतःचं मोठेपण मिरू पाहतात, ह्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. प्रत्यक्ष ह्याच्याशी यांना काँग्रेसशी पण काही देणं घेणं नाही. ह्यांची विधान परिषद उकलेली तेव्हापासून महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि राज्यपालाने जी 12 नावं अडवून ठेवली, यांना असं वाटत होतं की आपण आपलं पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी बाटलेला मुल्ला फार जोरात बांग देतो किंवा ज्यादा प्याज खाता है, नया मुल्ला ज्यादा प्याज खाता है. यांना असं वाटतं की आपलं पुरोगामित्व दाखवायचं तर आपण ब्राह्मणाला शिव्या दिल्या पाहिजेत, म्हणजे आपली प्रतिमा झळकून उठेल. मी तुम्हाला एक उदाहरण सणसणीत असं सांगतो, पुरोगामी चळवळीतलंच सांगतो, 2 आहेत खरं तर तसे. एक लेख विश्वंभर धर्मा गायकवाड यांनी लोकसत्तात लिहिला होता. पुरोगामी चळवळीत आता राजकीय पक्ष कसे कमी पडले, जसं संजय पवारचा एक लेख होता तसं यांचाही होता. आणि आता चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी कसं पुढे यायला पाहिजे, त्यांनी चुकूनही त्या संपूर्ण लेखात पुरोगामी चळवळीतल्या एकही ब्राह्मणाचं नाव लिहिलेलं नव्हतं. आमच्या इथल्या सगळ्या तथाकथित पुरोगामी ब्राह्मण मित्रांना मी म्हणलं की तुमचे नावं नाहीत ना, हिंदुत्ववाद्यांचं मी समजू शकतो. दुसरं त्याच्यातलं सनसनीत उदाहरण आहे 2019च्या लोकसभा आणि विधानसभेच्या मला वाटतं विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती परभणीला कन्हैया कुमार यांची सभा ठेवलेली होती आणि त्याला विरोध कोणी करावा. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की डावा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे भाजप संघ मोदी कोणी, काही नाही. बामसेफच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता कन्हैया कुमारच्या सभेला. कशामुळे विरोध केला होता, तो जरी आमच्या बाजूने बोलत असला तरी तो भूमिहार म्हणजे ब्राह्मणाच्याच उपजातीतला आहे, तो आम्हाला नकोच, कारण की तो जन्मानं ब्राह्मण. पुरोगामी चळवळीतलं तुम्हाला मी सांगतो, कॉम्रेड शरद पाटीलच्या वादाची एक उदाहरण शरद जोशींनी लिहून ठेवलेलं आहे. आणि काय तुम्हाला ते समजणार नाही, शेवटी तुम्ही ब्राह्मणाच्या जातीत जन्मले, हे शरद पाटलांचं वाक्य आहे, कॉम्रेड शरद पाटलांचं. शरद जोशी म्हणले आता धन्य, तुम्ही स्वतः जर असं जन्मानं अधिष्ठित असं काही ज्याच्या विरोधात आयुष्य घातलं आणि माझ्यावर आरोप करताना मी ब्राह्मणाच्या घरात जन्मलो त्याच्यामुळे मला ही वेदना समजणार नाही असं म्हणणार असाल, त्याच्यावरती तर काहीच वाद करता येणार नाही. ही जी सगळ्यात मोठी गोची होऊन बसलेली आहे ना, स्वतःचं पुरोगामित्व दाखवण्यासाठी ब्राह्मणाला शिव्या द्यायच्या, वाटेल तसं बोलायचं आणि दलितांना बोलतो होतं म्हणून अॅट्रॉसिटी सारखे कायदे आणावं लागले. पण उलट मात्र ह्यांना कोणी स्वातंत्र्य दिलेलं आहे की बाकीच्यांना तर सोडाच, ब्राह्मणाला हौस वाटते की आपण ब्राह्मणाच्या नावाने शिव्या देऊन घेतल्या पाहिजेत. ही जी मानसिकता होऊन बसलेली ना, ही विकृतीतून आलेली, वैफल्यग्रस्त फ्रस्ट्रेशन जे आलेलं आहे. तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करायचं तर करा ना, तेव्हा प्रत्येक त्याची किंमत मोजायला पाहिजे. आम्ही सुद्धा आता जेव्हा भाजपच्या विरोधामध्ये बोलतो ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे, आमच्या म्हणण्याप्रमाणे नाही, तर त्याची आम्हाला किंमत मोजावी लागते. कारण की ह्यांना जरी किती वाटलं तरी भाजपवाले काही आम्हाला जवळ करत नाहीत, करणारे नाहीत. आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. जो विचार आम्हाला मांडायचा तो आम्ही बिलकुल मांडत राहू, नेहमी मांडत राहू, कारण की आम्ही विचारांच्या बाजूने आहोत. आपली लढाई कोणाशी आहे, विचाराशी संबंधित आहे. मग कुठला पक्ष, जर पक्ष त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी कोलांट्या उड्या माराल तर मारू देत ना, त्यांचा मुद्दा येतो. आपल्याला काय करायचं, आपण काय त्याचं पालकत्व घेतलेलं आहे काय, गुत्त घेतलेलं आहे काय त्यांचं, ह्यांनी घेतलेलं आहे.
काँग्रेस आणि बाकीचे राहुल गांधीच्या त्या यात्रेमध्ये हे टाळकुटे बुन फिरतात, हे कपाळाला गंध लावून आव आणून फिरतात, हे हा यांचा भंपकपणा आहे. माझा आक्षेप तिथं आहे. तुम्ही विचारांच्या पातळीवरती ठाम राहा. जसं तुम्हाला आज भाजप संघ मोदी यांना तुम्हाला शिव्या घालतात, घाला तुमचं विचाराच्या पातळीवर, पण ते तसंच जर काँग्रेसवाले वागले तर मग तुम्ही काय करणार? तेव्हा काय म्हणणार? नाही असं नाही, आपला तो बाब्या लोकांचं ते कार्ट. दुसरी एक तुम्हाला मी शेवटचा मुद्दा सांगतो. यांना ज्या पद्धतीनं असं वाटतं आहे, जाती खरं तर सगळ्यात जास्त सुधारणा ह्या ब्राह्मणांमध्येच झालेल्या आहेत. सगळ्यात जास्त मोकळेपणा वैचारिक पातळीवरचा असो, सामाजिक पातळीवरचा असो, अगदी लग्न संबंधात सुद्धा असो. मी बघितलेले जवळपास दलित, वंजारी, मराठा, माळी ह्या सगळ्या बहुजनातल्या 5-6 जाती, शिंपी, ह्या सगळ्या ह्याच्यातल्या अगदी माझ्या जवळच्या नात्यांमध्ये दोन्ही पद्धतीनं लग्न झाले. दुसऱ्या जातीमध्ये इथल्या मुली गेल्या आमच्या आणि दुसऱ्या जातीच्या मुली आमच्या घराने. ही माझ्या क्लोज ब्लड रिलेशन मधलं सांगतो मी तुम्हाला. त्याच्यासाठी काही दुसरे कुठलं आव्हानाची गरज पडली नाही किंवा फार मोठं त्याच्यासाठी काय आपण क्रांती केलो असंही म्हणायची पद्धत, अशी म्हणायची गरज पडलेली नाही. चपलाच्या दुकानापासून न्हाव्याच्या म्हणजे ब्युटी पार्लरच्या दुकानापासून ते मोठमोठ्या उद्योगांपर्यंत सगळ्या गोष्टी करणारे अगदी माझ्या जवळचे नातेवाईक. कोणीही विशिष्ट चौकटीमध्ये अडकून पडलेलं नाही. बाहेरचे मात्र बघत असताना नेहमीप्रमाणे त्यांना शिव्या देतात. आणि त्याच्या नेमकं उलटं ब्राह्मण हे जास्तीत जास्त खुले, शहरामध्ये आले, वेगवेगळे व्यवसाय केले, परदेशामध्ये गेले, वेगवेगळ्या शक्यताही केल्या, वेगवेगळ्या ठिकाणी काम केले, आजही करतायत. मग अशा वेळी त्यांना शिव्या देण्याचं तुम्हाला काय? ब्राह्मणांना माज आलाय, ब्राह्मण खुंची झाले, 2-4 ब्राह्मण माज आलेले, 2-4 ब्राह्मण खुंची तुम्हाला दिसत असतील तर त्यांना नावानिशी बोला ना. अख्ख्याच्या अख्ख्या जातीला बोलून नेमकं काय मोठेपण मिळवायचं आहे? ह्यांचा हा जो काही सगळा अजेंडा आहे, आपण आपल्याला शिव्या देऊन गेल्या म्हणजे आपण मोठं होतं. शिव्या द्यायची गोष्ट असेल तर जरूर द्या ना, मी पुन्हा तेच सांगतो. उलट त्याच्यामुळे ब्राह्मणांचंच भलं होईल. कोणी जर टीका करणार असेल तर ते आपल्याला समजून घेता येईल, आत्मपरीक्षण करता येईल आणि केले जातं वारंवार. आणि ज्या राजकीय दृष्ट्या म्हणतात तिथे आज तुम्ही एवढ्या सगळ्या शिव्या दिल्यामुळे इतक्या ठामपणे ब्राह्मण तिथं सत्तेवर जाऊन सर्वोच्च पदावर महाराष्ट्रात जाऊन बसले आणि अजून आलायला तयार नाही. 5 वर्ष पूर्ण करणारा वसंतराव नाईकानंतरचा तो पहिला मुख्यमंत्री तो महाराष्ट्रातला. आज तागायत कुठल्या मुख्यमंत्र्याला सलग 5 वर्ष पूर्ण करता नाही आले. असो, ह्यांनी अशा पद्धतीनं ब्राह्मणांना माज आला आणि ब्राह्मण खुनशी बनलेले आहेत. अशा पद्धतीने हे तर ब्राह्मणाकडून तर त्यांना टीका होईलच होईल. पण आता भारत आमदापुरे ह्या आमच्या मित्राच्या लिखाणातून हे स्पष्ट झाले की आता बहुजनातले कोणी यांना जवळ करायला तयार नाही. परभणीचं तुम्ही बामसेपचं उदाहरण सांगितलं. काही जरी म्हणलं तरी जर तुमच्या जन्मजातीवरून जाणं असेल जे तुमच्या हातात नाही, मग अशा वेळी तुम्ही काय म्हणणार? मग काहीच नाही. मोदी ते धोबी का कुत्ता घर का न घाट का, तसं तुम्ही तिकडे ते पुरोगामी तुम्हाला स्वीकारणार नाहीत कारण की तुम्ही जन्मानं ब्राह्मण आहेत म्हणून. आणि ब्राह्मणाच्या तर विरोधात तुम्ही स्वतःच आहात. अशी अवस्था यांची न हो इतकीच विनंती. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज